Hello students, I am Professor R.A. Hatigine from Computer Science and Engineering Department. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं सर्चिंग टेक्निक्स. त्यातला फर्स्ट पार्ट होता लिनियर सर्च अँड सेकंड टाईप होता बायनरी सर्च. आणि ह्या दोन्ही सर्चिंग टेक्निक्सचे आपण थेरॉटिकली आणि एक्झाम्पल घेऊन त्याचे टेक्निक्स कसे एक्झिक्यूट होतात याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण बघितली होती. ठीक आहे, या युनिट 2 मधला सेकंड पार्ट आपण आज स्टार्ट करतो आहोत, तो म्हणजे सॉर्टिंग टेक्निक्स. ओके, मग या व्हिडिओमध्ये आपण जे टाईप पार्ट बघणार आहोत ते या पद्धतीने आहेत. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड. फर्स्ट पॉइंट, व्हॉट डू यू मीन बाय सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय, अँड सेकंड पॉइंट आहे टाइप्स ऑफ सॉर्टिंग. ओके, बेसिकली ज्या वेळेला आपण गोष्टी बघतोय त्यावेळेला आपण हा जो युनिट बघतोय तो बेसिकली डेटा म्हणजे काय आणि तो डेटा कसा स्टोअर केला जातो त्याच्यामध्ये आपण जे बेसिकली दोन ऑपरेशन्स परफॉर्म करतोय मेनली ते म्हणजे सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स. आता सर्चिंगचं महत्व तुम्हाला माहित आहे, सर्चिंग म्हणजे काय आणि सर्चिंग कशासाठी आपण यूज करतोय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. तर त्याच्यानंतर हा सॉर्टिंग जो पार्ट आहे तो सर्चिंग साठी आणि डेटा स्टोअर करण्यासाठी किती महत्वाचा आहे हे पण आपण यामध्ये बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला गेल्या वेळेला पण सांगितलं होतं टेलिफोन डिरेक्टरी जर आपण बघितलं तर टेलिफोन डिरेक्टरी मधून एखादा नंबर आपल्याला सर्च करायचा असेल किंवा एखाद्या नावानुसार एक कुणाचा नंबर सर्च करायचा असेल तर इट इज सो इझी टू सर्च दॅट वन. बरोबर आहे, त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये तुमची नावं असतात. त्याच्यामुळं तुम्हाला एखाद्याचं नाव दिलं असेल आणि तो सर्च करा म्हटला तर विदिन फ्यू मिनिट्स यू कॅन सर्च दॅट वन, ते तुम्ही सर्च करू शकता. तर त्याचप्रमाणे जर एखादा डेटा आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये स्टोअर असेल आणि तो सर्च करायचा असेल आणि तो व्यवस्थित डेटा स्टोअर केला नसेल, सॉर्टिंग ऑर्डर मध्ये स्टोअर केला नसेल तर आपल्याला डेटा सर्च करायला थोडीशी डिफिकल्टीज येते. ठीक आहे, मग यासाठी हा सॉर्टिंग पार्ट आपण यूज करणार आहे. लास्ट एक्झाम्पल मध्ये पण आपण जे सर्चिंग टेक्निक्स दोन बघितले, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च, त्यामध्ये लिनियर सर्च मध्ये आपले जे सर्चिंग टेक्निक्स आहेत ते सिक्वेन्शियली एक्झिक्यूट होत होते. आता ज्या वेळेला सिक्वेन्शियली हा पार्ट येतोय त्यावेळेला आपला जो सर्चिंग एलिमेंट असेल तो प्रत्येक एलिमेंट बरोबर आपण कम्पेअर करत जातो आणि प्रॉब्लेम असा होतोय की जो डेटा आपला खूप मोठा असेल आणि आपला एलिमेंट कुठेतरी लास्टला असेल तर प्रॉब्लेम हा होतोय की आपल्याला सगळ्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करत बसायला लागेल आणि त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी होते. मग असं होऊ नये एवढ्यासाठी आपण एक सेकंड टेक्निक बघितली, ती म्हणजे बायनरी सर्च. आणि बायनरी सर्च मध्ये काय करतोय आपण, पूर्ण ॲरे मधला जे एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्सला मिडल एलिमेंट काय आहे हे शोधा, मिडल एलिमेंट काय करा, कम्पेअर करा. मिडल एलिमेंट जर लहान असेल तर सेकंड हाफ मध्ये आपण सर्चिंग करतोय आणि मिडल एलिमेंट मोठा असेल तर फर्स्ट हाफ मध्ये आपण सर्चिंग करतोय. बरोबर आहे, त्याच्यामुळं आपले जे सर्चिंग एलिमेंट्स आहेत ते कमीत कमी होतात आणि हीच प्रोसेस एक्झिक्यूट करत जायची आहे आणि जोपर्यंत आपल्याला तो एलिमेंट मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळं इट इज सो इझी टू सर्च दॅट. आणि पण बायनरी सर्च परफॉर्म करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, यू हॅव टू सॉर्ट दॅट ॲरे इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर किंवा पर्टिक्युलर कुठल्याही ऑर्डर मध्ये जसे अल्गोरिदम्स वर्क होतात त्याच्यावर डिपेंडेड आपल्याला काय करावं लागेल, ते सॉर्ट करावं लागेल. ठीक आहे, मग याच्यामुळं सॉर्टिंग हे इम्पॉर्टंट आहे जर सर्चिंग करायचं असेल तर. म्हणजेच काय, डेटावर काहीही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर आपल्याला जो डेटा आहे तो सॉर्टेड ऑर्डर मध्ये पाहिजे. ठीक आहे, लेट स्टार्ट. व्हॉट डू यू मीन बाय सॉर्टिंग. सॉर्टिंग रेफर्स टू अरेंज द डेटा इन अ पर्टिक्युलर फॉर्मॅट. सॉर्टिंग काय आहे, आपला जो डेटा आहे तो पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये अरेंज करणं म्हणजे सॉर्टिंग. मग सॉर्टिंग इट मे बी अ ascending order sorting or descending order sorting or a particular any type of format. Okay, sorting is nothing but arranging the data in a ascending or descending order. Algorithm specifies the way to arrange data in a particular order. Okay, जो डेटा आहे तो पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये अरेंज करण्यासाठी यूज होतो. The term sorting came into picture as humans realize the importance of searching quickly. सर्चिंग क्विकली होण्यासाठी आपण हा सॉर्टिंग एक्झिक्यूट करतोय. ह्या सॉर्टिंग मुळे आपले जे सर्चिंग आहे ते सर्चिंग कमीत कमी वेळेमध्ये करता येईल. सॉर्टिंग अरेंजेस डेटा इन अ सिक्वेन्स विच मेक्स सर्चिंग इझियर.
सर्चिंग इझियर करण्यासाठी आपण हा यूज करतो. नेक्स्ट, सॉर्टिंग इज also used to represent data in more reliable format. डेटा जो असेल तो मोर रिलायबल फॉर्मॅट मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण हा सॉर्टिंग यूज करतो. रिलायबल म्हणजे काय, आपल्याला सर्चिंग इझिली व्हायला पाहिजे, डेटा चांगल्या पद्धतीनं स्टोअर व्हायला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण त्याच्यावर कुठलेही ऑपरेशन्स परफॉर्म करतोय ते ऑपरेशन्स इझिली इफिशियंटली आपल्याला परफॉर्म करता आले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट वन, सॉर्टिंग रेफर्स टू ऑपरेशन्स or techniques of arranging and rearranging sets of a data in a some specific order. Specific order मध्ये ते डेटा आपल्याला कसे अरेंज करता येतात, त्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन्स कुठले आहेत आणि टेक्निक्स कुठले आहेत ते रेफर करायला इझी होतात. ओके, मग फॉलोइंग आर दी सम एक्झाम्पल्स ऑफ this sorting. That is, first one is a telephone directory as we said, and second one is a directory, dictionary. जी टेलिफोन डायरेक्टरी आहे ती आणि डिक्शनरी आहे आपली जी मोठी डिक्शनरी मिळते ना ती डिक्शनरी, त्या डिक्शनरी मध्ये वेगवेगळे वर्ड्स असतात आणि एखादा वर्ड्स आपल्याला शोधायचा असेल तो आपण इझिली सर्च करू शकतोय, कारण सगळे वर्ड्स जे असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्यामध्ये लिहिलेले असतात आणि त्याच्यामुळे आपण कितीही मोठा आणि कितीही अवघड शब्द असेल तर आपण त्याचं मिनिंग इझिली सर्च करू शकतो डिक्शनरी मध्ये. ठीक आहे. दीज आर दी एक्झाम्पल्स. लेट स्टार्ट फॉर टाइप्स ऑफ सॉर्टिंग. बेसिकली सॉर्टिंग ही जी कन्सेप्ट आहे ही 5 ते 6 पार्ट्स मध्ये डिवाइड केली जाते, पण आपल्याला जे पार्ट शिकायचे आहेत ते फर्स्ट पार्ट आहे बबल सॉर्ट, सेकंड पार्ट आहे इन्सर्शन सॉर्ट, थर्ड पार्ट आहे सिलेक्शन सॉर्ट, फोर्थ पार्ट आहे क्विक सॉर्ट अँड लास्ट पार्ट जो आहे तो रॅडिक्स सॉर्ट. म्हणजे या सॉर्टिंग टेक्निक्स मध्ये आपल्याला जे शिकायचे आहेत ते 5 सॉर्टिंग टेक्निक्स आहेत. फर्स्ट वन इज अ बबल सॉर्ट, सेकंड insertion sort, next selection sort, next quick sort and last one is a radix sort. ठीक आहे. हे 5 टेक्निक्स आहेत. आता हे 5 टेक्निक्स काय आहेत, बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट आणि क्विक सॉर्ट आणि रॅडिक्स सॉर्ट. आता बबल सॉर्ट म्हणजे काय, जे आपण पाण्यामध्ये बबल्स येतात त्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, आपला जो ॲरे आहे त्यामध्ये 2 ठराविक एलिमेंट्स कन्सिडर केले जातील आणि त्यातले त्या दोघांच्या 2 एलिमेंट्स मधले ऑर्डर आपण फिक्स करणार आहे आणि ते शफल करणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टेपला आपण काय करणार आहे, फक्त 2 एलिमेंट्स कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ इन्सर्शन सॉर्ट. इन्सर्शन सॉर्ट मध्ये आपण काय करणार आहे, एक एलिमेंट घ्या आणि तो पूर्ण ॲरे मध्ये अशा ठिकाणी बसवा की त्याचं पोझिशन कुठेही चेंज होणार नाही. ठीक आहे. सिलेक्शन सॉर्ट, सेम, यू हॅव टू सिलेक्ट वन एलिमेंट अँड पुट दॅट इन पर्टिक्युलर स्पेस, तो पर्टिक्युलर स्पेस मध्ये ठेवायचा. ठीक आहे. आणि क्विक सॉर्ट आणि रॅडिक्स सॉर्ट जे आहे ते क्विक सॉर्ट मध्ये आपण काय करणार आहोत, आपला ॲरे पूर्णपणे नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये डिवाइड करणार आहोत, नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहोत आणि ते पार्ट्स आपण काय करणार आहेत, सॉर्ट आउट करणार आहोत आणि ते सॉर्ट आउट केल्यानंतर ते परत आपण मर्ज करणार आहोत. ठीक आहे. आणि लास्ट वन इज अ रॅडिक्स सॉर्ट. रॅडिक्स सॉर्ट मध्ये आपण एक छोटीशी टेक्निक यूज करणार आहोत, ती म्हणजे जे आपले एलिमेंट्स असतील त्याचे जे डिजिट्स आहेत त्या डिजिट्सवर डिपेंडेड आपण काय करणार आहोत, त्याचे सॉर्टिंग करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे जर 25, 27, 29 असे जे एलिमेंट्स असतील तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, 0 to 9 असे बकेट्स तयार करणार आहोत. ठीक आहे. आणि लास्ट एलिमेंट कुठला असेल, 27, 29, 23 जर हे कन्सिडर केले तर 23 मध्ये लास्ट एलिमेंट कुठला आहे 3, 27 मध्ये लास्ट एलिमेंट कुठला आहे 7 आणि लास्ट एलिमेंट 29 मध्ये कुठला आहे 9. मग आपण जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स पहिल्यांदा कुठं पुट करणार आहोत, 3, 7 आणि 9 या बकेटमध्ये पुट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट त्यातला डिजिट कन्सिडर करणार आहोत, तो म्हणजे 2. मग आपण हे तिन्ही एलिमेंट्स परत एकदा काय करणार आहोत, 2 या बकेटमध्ये सर्च करणार. पण या ज्या वेळेला 2 मध्ये आपण तो पुट करणार आहे त्यावेळेला कन्सिडर करणार आहे की लास्ट डिजिट त्यांचे कुठले कुठले आहेत त्याप्रमाणे सॉर्ट आउट करून त्यात पुट करणार आहोत, म्हणजे ऑटोमॅटिकली तिथे काय होईल, सॉर्ट आउट होतील. मग ह्या ज्या टेक्निक्स आहेत ह्या टेक्निक्स आपण 1 by 1 बघणार आहोत. ठीक आहे. देन फर्स्ट, व्हॉट इज बबल सॉर्ट. बबल सॉर्ट इज अ सिंपल सॉर्टिंग अल्गोरिदम. हा एक सिंपल सॉर्टिंग अल्गोरिदम आहे ज्याच्यामध्ये वी कॅन अरेंज एन एलिमेंट्स इन असेंडिंग ऑर्डर. याच्यामध्ये काय आहेत, जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये
ठेवणार आहोत. नेक्स्ट, bubble sort algorithm is a comparison based algorithm in which each pair of adjacent elements is compared and the element are swapped if they are not in order. आपण काय करणार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे बबल सॉर्ट मध्ये जे एलिमेंट्स असतील त्यातले दोन एलिमेंट्स कन्सिडर करणार, फर्स्ट टू करा, लास्ट टू करा, वॉट एव्हर इट मे बी. मग आपण ऑर्डर कसा आहे, असेंडिंग असेल तर पहिल्यापासून स्टार्ट करा, डिसेंडिंग असेल तर लास्ट पासून स्टार्ट करा, डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला करायचं असेल तर पहिले दोन एलिमेंट्स घ्या, ते दोन एलिमेंट्स एकमेकांच्या बरोबर कम्पेअर करा. असेंडिंग म्हणजे काय, जे लहान एलिमेंट असेल तो फर्स्टला यायला पाहिजे, राईट. मग त्याच्यामुळं आपण जे दोन एलिमेंट्स कम्पेअर करतोय, जर त्यातला फर्स्ट एलिमेंट हा सेकंड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर आपल्याला ते काय करायला लागतील, एक्सचेंज करायला लागतील, स्वॅप करावे लागतील. जर समजा ते ऑर्डर मध्ये असतील तर दे विल नॉट बी स्वॅप्ड. बरोबर आहे. मग सिंपल टेक्निक आहे, दोन एलिमेंट्स घ्या, ते कम्पेअर करा, जर ते ऑर्डर मध्ये असतील तर लिव्ह ॲज इट इज, जर ते ऑर्डर मध्ये नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू स्वॅप, मेक दॅट अरेंजमेंट. तुम्हाला ते काय करावं लागेल, अरेंजमेंट करावं लागेल. ठीक आहे. बबल सॉर्ट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज डेटा सेट. ॲज वी सेड, प्रत्येक वेळेला दोन दोन एलिमेंट्स घेऊन तुम्हाला कम्पेअर करावे लागतील आणि त्याच्यानंतर तो सॉर्ट करावा लागेल. बरोबर आहे. आणि हे जसं जसं डेटा वाढत जाईल तसं हे सुटेबल होणार नाही. ह्याच्या सॉर्ट करण्यासाठी जो टाइम लागणार आहे तो जास्तीत जास्त लागायला सुरू होईल, कारण डेटा आपला काय आहे, जास्त आहे. दोन दोन एलिमेंट्स जर कन्सिडर करायला लागले आणि 10,000 10 ते 15,000 50,000 असा एलिमेंट्स असलेला डेटा असेल तर आपल्याला सॉर्ट करायला तो वेळ लागेल. त्याच्यामुळे ते आपण कन्सिडर करणार नाहीये. मग हा लार्ज एलिमेंट साठी युजफुल नाहीये. आणि ऍव्हरेज आणि वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती आहे बिग ओ ऑफ एन स्क्वेअर. big O of n square. N square means what is the n is number of value. Number of value किती आहे त्याच्यावर डिपेंड असेल की आपले कंपॅरिझन्स किती होतील. दिस इज अबाउट बबल सॉर्ट. नेक्स्ट, insertion sort. Insertion sort is an in-place comparison based sorting algorithm. In place म्हणजे काय, त्याची पर्टिक्युलर जागा कुठं आहे तिथं कंपॅरिझन करून आपल्याला ते बसवायचं. ठीक आहे. A sublist is maintained which is always sorted. आपल्याला काय करायचं आहे, पहिला एलिमेंट घ्या, तो सॉर्टेड ऑर्डर मध्ये बसवा, सेकंड एलिमेंट घ्या, तो सॉर्टेड ऑर्डर मध्ये बसवा. म्हणजे इथं काय होतंय, दोन ॲरेज क्रिएट होतात. एक जो ॲरे आहे तो सॉर्टेड असेल आणि दुसरा जो ॲरे असेल तो मेन ॲरे असेल ज्याच्यामधून आपण एलिमेंट्स कन्सिडर करतोय आणि तो आपण पुट करतोय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, द लोअर पार्ट ऑफ अन ॲरे इज मेंटेन्ड टू बी सॉर्टेड. त्याच्यामधला जो पार्ट फर्स्ट पार्ट असेल तो ऑलवेज सॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल आणि सेकंड पार्ट जो असेल तो अनसॉर्टेड ऑर्डर मध्ये असेल. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जे ॲरेज आहेत त्या ॲरेज मधला एक एक एलिमेंट घ्या आणि तो सॉर्टेड ॲरे मध्ये पुट करत जावा. पण पुट करत असताना आपल्याला जो एलिमेंट आपण अनसॉर्टेड ऑर्डर मधून घेतलेला आहे तो पर्टिक्युलर प्लेसला प्लेस करणं खूप गरजेचं आहे, पोझिशनला प्लेस करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी कंडिशन्स काय असतील ते बघायचे आहेत. अन एलिमेंट which is to be inserted in this sorted sublist. Sorted sublist मध्ये आपण जो एलिमेंट इन्सर्ट करणार आहोत has to find its appropriate place. त्याचा पर्टिक्युलर प्लेस कुठला आहे हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. and then it has to be inserted there. त्या पोझिशनला तो इन्सर्ट करणं गरजेचं आहे. This algorithm is not suitable for large data set. परत हा जो बबल सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट जो आहे तो काय होतोय, नंबर ऑफ डेटासाठी आपल्याला जर यूज करायचा असेल किंवा लार्ज डेटा सेटसाठी यूज करायचा असेल तर तो युजफुल नाही आहे. कारण इथं परत आपण सिंगल एलिमेंट्स कन्सिडर करणार आहोत आणि प्रत्येक वेळेला जर सिंगल एलिमेंट कन्सिडर करायचा असेल तर लार्ज डेटा सेट जसं वाढत जाईल तसं त्याचा यूज कमी व्हायला सुरू होईल किंवा ते इफिशियंटली वर्क होणार नाही. ॲज वी सेड, ह्याचं पण ॲव्हरेज केस आणि वर्स्ट केस मध्ये जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती कॉम्प्लेक्सिटी परत इथं कमी होते. ही आहे ही बबल सॉर्टची जी आहे तीच आहे, बिग O ऑफ n square, where n is number of atoms. Clear? This is the insertion sort. Next, selection sort. The selection is a straightforward process of sorting values. इथे काय सिलेक्शन सॉर्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण सॉर्टिंग करणार आहोत व्हॅल्यूजचे. इन दिस मेथड, टू सॉर्ट द डेटा इन असेंडिंग ऑर्डर, द 0th एलिमेंट इज कंपेअर्ड विथ ऑल अदर एलिमेंट्स. इथं काय करायचं आहे, सिलेक्शन म्हणजे एक एलिमेंट सिलेक्ट करायचा आहे आणि तो एलिमेंट पूर्ण ॲरे मध्ये कुठल्या पोझिशनला स्टोअर करायचा आहे हे ठरवून आपण तिथे त्याला
प्लेस करणार आहोत. ठीक आहे. इफ द झिरोथ एलिमेंट इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन द कंपेअर्ड एलिमेंट. इफ zeroth element is found to be greater than the compared element, then two values get interchanged. समजा मी फर्स्ट व्हॅल्यू घेतलेली आहे झिरोथ एलिमेंटची आणि ती त्याच्या पुढच्या एलिमेंट बरोबर कंपेअर केली आणि जर समजा ती व्हॅल्यू काय आहे मोठी असेल झिरोथ एलिमेंटची तर आपल्याला काय करायचं आहे स्वॅप करायचं आहे. आणि ही प्रोसेस कधीपर्यंत ठेवायचं आहे जोपर्यंत पूर्ण एक्झिक्यूट झाल्यानंतर झिरोथ एलिमेंट त्याच्या पर्टिक्युलर पोझिशनला पोहोचत नाहीये, पर्टिक्युलर प्लेसला त्याच्या पोहोचत नाहीये, तेवढ्यापर्यंत ही प्रोसेस स्टार्ट ठेवायची. ठीक आहे. म्हणजेच काय, जो एलिमेंट असेल त्याच्या आधीचा एलिमेंट लहान पाहिजे आणि त्याच्या नंतरचा एलिमेंट हा मोठा पाहिजे, तोपर्यंत ही पोझिशन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण चालू ठेवणार आहोत. म्हणजे सिंपल, एक एलिमेंट घ्या, तुमचा पूर्ण ॲरे असेल त्या प्रत्येक एलिमेंट बरोबर कम्पेअर करत जावा. फक्त कम्पेअर करताना लक्षात ठेवा जो एलिमेंट आपण घेणार आहे त्याच्या आधीचा एलिमेंट हा लहान असला पाहिजे आणि त्याच्या नंतरचा एलिमेंट मोठा असला पाहिजे आणि तिथंच आपल्याला तो एलिमेंट पुट फॉरवर्ड करायचा. ठीक आहे. The technique is repeated until the full array gets sorted. पूर्ण array जोपर्यंत सॉर्ट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवायची. या सिलेक्शन सॉर्ट मध्ये प्रॉब्लेम असा आहे की नंबर ऑफ कंपॅरिझन्स खूप होतात. बिकॉज आपल्याला जी एलिमेंट्स एक्झिक्यूट करायचे आहेत, जे प्रोसेस एक्झिक्यूट करायचे आहेत, ते एक एलिमेंट कन्सिडर करून नंबर ऑफ एलिमेंट्स बरोबर कम्पेअर करायचं. पण ऍज कम्पेअर टू इन्सर्शन सॉर्ट अँड बबल सॉर्ट, ह्या सॉर्टिंग टेक्निकचं थोडंसं जे इफिशियन्सी आहे ते त्यांच्यापेक्षा बेटर आहे. पण ह्याच्यासाठी सुद्धा लार्ज डेटा सेट, जसा जसा डेटा सेट वाढत जाईल तसा तुमचा इफिशियन्सी तुमची थोडीशी कमी होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ क्विक सॉर्ट. क्विक सॉर्ट totally depends upon divide and conquer, as we I discussed in previous slides मध्ये आपण क्विक सॉर्ट बद्दल जे डिस्कशन केलो त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं होतं. क्विक सॉर्ट काय करतोय, पहिल्यांदा जे ॲरे असेल तो नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये किंवा नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जाते. म्हणजेच डिवाइड ही टेक्निक यूज केली जाते आणि ते सॉर्ट केलं जाते आणि त्याच्यानंतर परत ते कॉन्फ्युर म्हणजे काय केलं जाते, मर्ज केले जातात आणि त्याच्यानंतर तुमचा सॉर्टेड ऑर्डर मिळते. इथं फक्त एक कन्सिडर करायला लागतंय, वी हॅव टू पिक अ सिंगल आयटम विच इज कॉल्ड एज अ पायवोट एलिमेंट. आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या पूर्ण ॲरे मधला एक एलिमेंट चूज करायचा आहे, तो म्हणजे पायवोट एलिमेंट. तो पायवोट एलिमेंट घेऊन आपल्याला काय करायचं आहे, त्या पायवोट एलिमेंटच्या आधी एक ॲरे तयार होईल आणि त्याच्यानंतर एक तयार होईल आणि ते आपल्याला सॉर्ट करायचे आहे. दिस इज द मेन क्विक सॉर्ट ऑपरेशन नेम्ड ॲज दी पार्टिशन. Recursively repeated on a lesser and get the sublisted order. Okay. आपल्याला जो पायवट एलिमेंट आहे त्याच्यानुसार दोन एलिमेंट्स मिळतात. परत आपल्याला आहे तसेच टेक्निक्स यूज करू शकताय, अदरवाईज ते सॉर्ट आउट करू शकताय आणि त्याच्यानंतर तुम्ही ते मर्ज करू शकताय. डिपेंड्स तुमच्यावर आहे किंवा जो प्रोग्रामर आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तुमचा जो ॲरे आहे तो किती पार्ट्स मध्ये तुम्हाला डिवाइड करायचा आहे. 1 पार्ट मध्ये, 2 पार्ट्स मध्ये, 3 पार्ट्स मध्ये, डिपेंड्स ऑन. मग जेवढे कमीत कमी पार्ट्स असतील, जेवढे जास्त पार्ट्स असतील तेवढा तुमचा ॲरे जो आहे तो कमीत कमी वेळेमध्ये सॉर्ट आउट होईल. क्लिअर? दिस इज दी क्विक सॉर्ट. नेक्स्ट, radix sort. What is radix sort? Radix sort is one of the sorting algorithms used to sort a list of integer numbers in order. हा फक्त integer numbers किंवा अल्फाबेट्स जे असतील ते तुम्हाला सॉर्ट करायचे असतील तर इथं आपण यूज करू शकतोय. पण हा बेसिकली इफिशियंटली वर्क होतोय कशासाठी, जिथं आपले डिजिट्स असतील, नंबर्स असतील, तिथे हा इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली वर्क होतोय. रॅडिक्स सॉर्ट अल्गोरिदम जो आहे, a list of integer elements will be sorted based on the digits of the individual numbers. आपण याच्या आधीच्या स्लाइड मध्ये पण डिस्कस केलं होतं की मी सांगितलं होतं तुम्हाला रॅडिक्स सॉर्ट जो आहे तो डिजिट्स वर एक्झिक्यूट होतोय. जो तुमचा पूर्ण नंबर आहे त्याच्यातले डिजिट्स किती आहेत आणि त्या पर्टिक्युलर डिजिट्स वर डिपेंडेंट तुमचा एक्झिक्युशन स्टार्ट होतोय. सॉर्टिंग इज परफॉर्म्ड फ्रॉम लिस्ट सिग्निफिकंट डिजिट टू द मोस्ट सिग्निफिकंट डिजिट. म्हणजे लास्ट डिजिट जो आहे त्या डिजिट पासून मोठ्या डिजिट पर्यंत तो एक्झिक्यूट होते. म्हणजे समजा 125 असेल तर फर्स्ट एलिमेंट कुठला आहे लास्टचा 125 मधला 5, त्याच्यानंतर कुठला आहे 2, त्याच्यानंतर कुठला आहे 1.
याप्रमाणे तो एक्झिक्यूट व्हायला होते. कन्सिडरेशन त्या डिजिट्सच घेतलं जाते, म्हणून जो लास्टचा एलिमेंट असेल त्याला सिग्निफिकंट डिजिट, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट असं म्हटलं जाते, आणि मोस्ट सिग्निफिकंट डिजिट कुठला आहे 1. ठीक आहे. रॅडिक्स सॉर्ट इज अ सॉर्टिंग टेक्निक that sorts the elements by first grouping the individual elements of the same place value. म्हणजे ज्या वेळेला कंपॅरिझन स्टार्ट होतात त्या कंपॅरिझन्सला फर्स्ट सिग्निफिकंट, लिस्ट सिग्निफिकंट डिजिट घेतला असेल तर प्रत्येक डिजिट मधला, प्रत्येक संख्यातली प्रत्येक व्हॅल्यू जे आहे त्या व्हॅल्यू मध्ये लिस्ट सिग्निफिकंट डिजिटच कन्सिडर केलं जाईल. त्याच्यानंतरचा डिजिट कन्सिडर करायचा तो नेक्स्ट स्टेपला, आणि प्रत्येक इलेमेंट मधला तोच कन्सिडर केला जाईल. असं नाहीये की फर्स्ट इलेमेंट मधला लिस्ट सिग्निफिकंट डिजिट घ्या आणि सेकंड याच्यातला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट घ्या, नाही, तर लिस्ट सिग्निफिकंट डिजिटच आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सॉर्ट द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ऑर्डर. जे एलिमेंट्स असतील ते इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला सॉर्ट करायचे. ओके, दिस इज रॅडिक्स सॉर्ट. आय होप इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे हा पार्ट तुम्हाला थोडस ऍज अ पार्ट ऑफ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला क्लिअर झाला असेल. जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. आपण हे जे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत एक्झाम्पल नुसार आपण त्या सगळ्या गोष्टी परत एकदा बघणार आहोत. डझंट वरी अबाउट हाऊ दे आर गोइंग टू एक्झिक्यूट. हा तो कसं एक्झिक्यूट होतोय हे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. आता फक्त कन्सिडर करा यामध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या सगळ्या पार्टमध्ये जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला कम्प्लीट झाला, क्लिअर झाला आहे का. थेरॉटिकल पार्ट आहे, आणि त्याच्यानंतर आपण जो बघणार आहे तो एक्झाम्पल्स आहेत. त्या एक्झाम्पल्स मध्ये बघणार आहोत ते कसे एक्झिक्यूट होतात, त्यावेळेला आणखी थोडंसं पिक्चर तुम्हाला क्लिअर होईल. ओके, थँक्यू सो मच.